कळसुबाई शिखर आणि ते फक्त 2 तासात शक्यच नाही. हो, मला पण पहिल्यांदा असंच वाटलेलं. आता फक्त 2च तास राहिलेत सनराईजला आणि आता आपला सनराईज मिस होणार. काय फायदा मग रात्रभर ट्रेक करून, प्रवास करून, शेवटी सनराईज तर मिसच होणार. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट उंचीवर स्थित आहे. म्हणूनच याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणतात. हे झालं कळसुबाईबद्दल. तुम्ही म्हणत असाल हे कासना दिन झालं आहे, तर तो विषय जरा वेगळा आहे. झालं असं, मी अचानक आज दुपारी त्याला फोन केला आणि म्हणलं, बाबा आपल्याला आज कळसुबाईला जायचे, तू ये पुण्याला. तर तो होता सातारमध्ये. तो पोचला पुण्यात 10 वाजता. मग काय प्लॅन पुढच्या दिवसावर ढकलला. मग आता दुसऱ्या दिवशी करायचं काय? तर त्याला म्हणलं, चल तुला नेतो मंदिरात. मग पुणे टू बारी. वाटेत येतानाच 12 वाजल्यानंतर चालू झालेली ती म्हणजे महाशिवरात्र. आणि जागरण पण झालंच. सगळा हा योगायोगच. रात्री पारी गावात म्हणजे बेस विलेजला पोचायला आम्हाला 4:15 वाजलेला. तब्बल 8 ते 9 तास प्रवासातच गेले. 4:30 वाजता ट्रेक चालू केला आहे. मी बघूया वर जाईपर्यंत किती वेळ होतोय. 4:30 2-2.5 तासात पोचीन. अंधारामुळं काही बघताय नाही एवढं नीट व्यवस्थित. आता वाजलेत 5. 1 इलेक्ट्रोलाइटचा ब्रेक घेतला आहे. कंटिन्यू असे हॉटेल्स आहेत म्हणजे 50-100 मीटरला. तिथे थांबून तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स किंवा हे घेऊ शकता कंटिन्यू. काढू का काम करते रात्रीचे ट्रेकिंग म्हणजे एक वेगळीच दुनिया असते. आजूबाजूला अंधार, पाय वाट फक्त टॉर्चच्या उजेडात, आजूबाजूने येणारा वारा, मनात एक वेगळीच भीती. पायऱ्या आहेत अशा, रेलिंग आणि पायऱ्या. आता सनराईज व्हायला पण 2 ते 2.5 तास राहिलेले आणि मी कळसुबाईचे जेवढे आधीवर व्हिडिओ बघितलेले त्यात सर्वांना 3.5-4 तास तर लागलेलेच कळसुबाईच्या शिखरावर पोचायला. अशा बिल्डिंगला पायऱ्या असतात तशा पायऱ्या आहेत वरपर्यंत. ह्याच्यावरून जायचे चालत. ते एक स्टेप आहे. ते अशा नीट पाय देऊन बघत यायला लागतंय. बेकार भांडे गव्हर्नमेंट नाहीतर पाय घासाला की संपला विषय. एक आहे ते. 7 करोडचं नुकसान आहे. ऐका केतन काय म्हणतोय. तुला मीम काय का काय होय. इथं एकच आहेत अशा स्टेप. एक असे असंच जायचं ह्याच्यावर. एंटरटेनमेंटसाठी आणतोस का मला? हो केतन काय होतंय. चल काय ऋषिकेश का बसलायस तू? तुला कळत नाही का? अरे केतन काय होतंय तुला. अरे बॅग बस- माझ्याकडे बसतोय देतोय तुला तरी काय? बसतोय. चल जा बॅग अर्धा तास कंटिन्यू खालून डोळ्यावरून पासून बॅग वार. घेतली मी डोळ्यावर आणि मला सांगतो एक दुसरा फेज आहे. टॉप घेतलाय केतनसाठी. केतन काय उठणार लवकर. आता कंटिन्यू इथून असा वर आहे. टॉर्च केतनचा टॉर्च सांडलाय असा आहे सरळ वर. मी क्या लाडले. अरे पाहिलं तिरके तिरक्या सरळ काय असेल तसं चल. ते एक दुसरा स्पॉट आहे. दुसरा ट्रेक झाल्यानंतर इथं थांबलो जरा वॉटर ब्रेकसाठी. कंटिन्यू स्टीप चढ आहे. पाणी तर कंटिन्यू पाहिजेच. नसेल तर स्टॉल पण आहे तिथं कंटिन्यू चालू असतात. चाल पाया वाईट हां स्टॉल कंटिन्यू आहेत पण कॅरी केलेलं बरं.
ॲक्च्युली कॅरी नाही केलेलं बरं पडेल, कारण वेट होतं आहे, वजन होतं आहे ना, त्याच्यामुळे जास्त हे होतं. डे नाईट कंटिन्यू. आणि किती रुपयाला वाटली आहे पाण्याची इथं? 50ला. वरत आहे भावा एवढं 50 कॅरी करण्यापेक्षा इथं. निम्म्यापर्यंत आलो आहे, म्हणजे लास्ट राहिलं आत्ता ट्रेक, लास्ट फेज. खरं तर दम काय एवढा लागत नाही, फक्त स्टीप खूप आहे एकदम. बॅटरी कंटिन्यू पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स, थोडं थोडं पाणी आणि सेम फेज मेंटेन करायचे. इथं लास्टचा टप्पा आहे, दिसत असेल लाईट आहे, त्या शेवटचा आहे. इथून कंटिन्यू चढत गेल्यानंतर वीर प्यायचं पाणी. लास्ट स्टॉप आहे हा, लास्टचा ट्रेकचा शेवटचा पॉईंट आहे. नमस्कार. सगळ्यात म्हणजे लेट स्टार्ट करून आपण लवकर पोचलोय, सगळे सातार करत आहे. हा लास्टचा टप्पा आहे. ट्रेक लीडर दोन ट्रेक आहेत, इकडं उतरण्यासाठी वापरतात, चढायसाठी लास्टचा फेज आहे. 4:30ला ट्रेक स्टार्ट केलेला, 6:30 वाजले आता, 1ला पोचले फायनल, 5:30ला. अजून चंद्र आहे. सनराईजसाठी 2 तास राहिले होते. गावात अजून पोचलोही नव्हतो, पण जिद्द अशी की 2च तासात डोंगर चढलो. असे मानले जाते की कळसू नावाची एक कोळी जमातीची स्त्री होती, जिने या पर्वतावर राहून लोकांची सेवा केली आणि त्यानंतर ती या पर्वतावरच अंतर्धान पावली. तिच्या स्मृतिप्रित्यर्थ या शिखरावर देवीचे मंदिर बांधण्यात आले आणि तिला स्थानिक लोक देवता मानू लागले. सनराईजसाठी आता इथं सेटअप करून बसणार आहे आम्ही सगळे. सह्याद्री वर पोहोचलो आणि आकाशाचा रंग हळूहळू बदलायला लागला. पहिला लालसर गुलाबी, मग केशरी आणि त्यानंतर सूर्यदेव हळूहळू डोकवू लागले. ज्यासाठी केला होता हा सगळा अट्टहास, हाच तो क्षण. त्या क्षणी सगळा थकवा गायब झाला आणि केलेलं हे सगळं कष्ट कारणी लागलं असं वाटू लागलं. हा परिसर पूर्वी मराठा साम्राज्याच्या काळात रणनीतीसाठी महत्त्वाचा होता. आजूबाजूला दिसतात अलंग, मदन, कुलम, रतनगड आणि हरिश्चंद्रगड. हे सगळे किल्ले एकेकाळी मराठ्यांच्या सामर्थ्याचे साक्षीदार होते. वरून दिसणारा तो संपूर्ण डोंगर रंगांचा नजारा म्हणजे इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. आणि कळसुबाई टू ANK पण आहे. ठीक आहे, तर कळसुबाई टू ANKचं टोटल डिस्टन्स 25 किलोमीटर आहे आणि KNK पासून ओव्हरऑल ट्रेक जो आहे तो 40 किलोमीटरचा आहे. तर हा एक रेंज ट्रेक खूप भारी आहे. तर हा जो दिसतोय आपल्याला या साईडला तो कात्राबाई शिखर आहे आणि त्याच्या मागचा तो पलीकडल्या साईडला दिसतो तो आहे अलंग आणि तो जो छोटासा दिसतो तो असा थोडासा नेडे टाईप छोटा आला तो आहे मदन आणि तो त्याच्या पलीकडल्या साईडला दिसतोय तो आहे कुलम. तर असा ANK अलंग, मदन, कुलम हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि सर्वात हायेस्ट
आणि या साईडला आपल्याला भांडारा धरण पण बघायला भेटेल. कळसुबाई शिखराच्या टोकावर वसलेलं हे छोटंसं पण अत्यंत शांत असं कळसुबाई देवीचं मंदिर आहे. या देवीला स्थानिक रक्षणकर्ती देवी मानले जाते. या शिखराचं नाव कळसू नावाच्या एका स्थानिक मुलीवरून पडलं, जी गावकऱ्यांना कायम मदत करत असायची. तिच्या अचानक गायब झाल्यानंतर तिच्या स्मरणार्थ शिखरावर एक मंदिर बांधण्यात आलं, जे आजही भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. फायनली ट्रेक सनराईज फोटो वगैरे सगळं काढून झाले तर डिसेंड करायला सुरुवात. इथं उतरताना तेवढ्या पायऱ्या चांगल्या आहेत जे प्रॉपर आहेत ह्या डिसेंटच्या. आपण येताना इकडून आलोय, असंच पूर्ण ट्रेक डिसेंट इकडून करणार आहे. कळसुबाई फक्त डोंगर नाही, तो जिद्दीचा कस आहे. रात्रीचा अंधार संपतोच फक्त चालत राहायचं असतं. आणि हो, जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे आपण स्वतःवर जिंकलेलो हा विजय. त्याच्यासाठी शूज टर्च पाहिजे ना. पूर्ण स्ट्रिप आहे का सर? तसं झाला व्हॉट्सअप आत्ता मुवमेंट होती आत्ता बरं का. लय स्टीप आहे बरं का हे उतरायचं. काय घेत स्टीप आहे का नाही उतर? काय करणार नाही तर तू तोंडा मारलं काय होते. इथं पोहे मॅगी वगैरे नाश्त्यासाठी आहे माघारी येताना. ही गर्दी त्यासाठीच आहे. पण आपण महाशिवरात्रीचा उपवास धरलेला आहे. उपवास महाशिवरात्र. पहिला का चालला वरती 8:45 स्टार्ट केला. असंच करत खाली जायचे. डिसेंड करताना प्रॉब्लेम एवढा होते की स्लिप होतात खूप शूज. त्यामुळे प्रॉपर शूज असले तर वाजता स्टार्ट केला डिसेंड. 15-20 मिनटं रेलिंगमध्ये थांबायला लागली.